सुस्वागतम. आज आपला दुसरा पिरियड. काल आपण बघितलं की समांतर रेषा आणि या दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे होणारे संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि आंतरकोन हे आपण बघितले. आता या समांतर रेषांचे गुणधर्म आज आपण बघणार आहोत. तर समांतर रेषांचे गुणधर्म म्हणजे छेदिकेमुळे तयार झालेले कोन जे आपण बघितले, तर त्या कोनांचे प्रमेय म्हणजे आंतरकोनाचे प्रमेय, संगत कोनाचे प्रमेय आणि व्युत्क्रम कोनाचे प्रमेय हे आपण बघणार आहोत. आता हे प्रमेय बघताना सर्वप्रथम आपण बघणार आहोत आंतरकोनाचे प्रमेय. आता हे आंतरकोनाचे प्रमेय हे अप्रत्यक्षरित्या आपण सिद्ध करत आहोत. हे आंतरकोनाचे प्रमेय सिद्ध झाल्यानंतर याच्यावर आधारित किंवा या प्रमेयाचा आधार घेऊन आपण संगत कोनांचे प्रमेय आणि व्युत्क्रम कोनाचे प्रमेय बघणार आहोत. तर हे जे दोन प्रमेय आहेत, संगत कोनाचे प्रमेय आणि व्युत्क्रम कोनाचे प्रमेय, हे तुम्ही व्यवस्थितरित्या याचं पाठांतर करायचंय. हे जो दोन प्रमेय ते छोटे आहेत. आंतरकोनाचे प्रमेय आपण जे बघणार आहोत सुरुवातीला, आता ते थोडं मोठे आहे, अप्रत्यक्ष सिद्धांत आहे त्याची. म्हणजे आपण जे मानणार आहोत, जे आपल्याला सिद्ध करायचं ते खरं नाही असं आपण गृहीत धरून ते सिद्ध करू, परंतु आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून आपण जे मानलंय ते खोटं असं गृहीत धरून जे सिद्ध करायचं ते खरं आहे असं आपल्याला मानता येईल. तर ही सिद्धता आपण बघणार आहोत. हे बघत असताना याच्या पहिले आपण एक मागच्या पहिल्या प्रकरणाला आपण युक्लिडचे काही गृहीतक बघितलेले. या युक्लिडच्या गृहीतकामध्ये एक गृहीतक होतं की दोन रेषा दिल्या असतील आणि एक छेदिका असेल, तर या छेदिकेच्या एकाच अंगास तयार झालेले कोन या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर दोन काटकोनाच्या मापापेक्षा कमी असेल, म्हणजे दोन काटकोन माप म्हणजे काय, समजा 90 180, म्हणजे याचा अर्थ काय, दोन काटकोन म्हणजे काय 180 अंश बेरीज. जर या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असेल तर या ज्या दोन रेषा आहेत तर ह्या एकमेकींना छेदणाऱ्या असतात. यांची बेरीज 180 पेक्षा कमी. हे युक्लिडचे गृहीतक आहे. याचा आधार घेऊन आपण हे प्रमेय सिद्ध करणार आहोत. आता बघू आपण काय हे आंतरकोनाचे प्रमेय. याचा आधार घेऊन आपण पुढे सिद्ध करणार आहोत. पहा, आंतरकोन प्रमेय. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे आपण काल बघितलं होतं की आंतरकोन हे एकमेकांचे पूरक असतात, व्युत्क्रम कोन एकरूप असतात आणि नंतर संगत कोन एकरूप असतात. तर आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे प्रत्येकीला. म्हणजे समांतर रेषा दिली असेल, तुम्हाला छेदिका दिली असेल आणि त्याच्यामध्ये तयार झालेले कोन एकरूप असतात, हे गुणधर्म आपण बघणार आहोत. तर यामध्ये आंतरकोनाच्या प्रमेयामध्ये या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, तर एम आणि एल या दोन रेषा आहेत, या समांतर रेषा आहेत. एन ही छेदिका आहे. या छेदिकेच्या एकाच अंगास म्हणजे या उजव्या अंगास आणि डाव्या बाजूला हे दोन ए आणि बी हे एक आंतरकोन जोडी आहे आणि सी आणि डी हे आंतरकोन जोडी. तर हे एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे काय, ए आणि बी 180 बेरीज 180 अंश, सी आणि डी यांची बेरीज 180 अंश. पहा आपलं काय दिलं आता, रेषा एल समांतर रेषा यम आणि रेषा एन ही छेदिका. एल आणि यम या दोन समांतर रेषा आहेत. एन ही छेदिका आहे. कोन ए बी सी व डी हे आंतरकोन आहेत. आता काय सिद्ध करायचंय, कोन ए अधिक कोन बी बरोबर 180 अंश आणि कोन सी अधिक कोन डी बरोबर 180 अंश. आता यामध्ये आपल्याला हे सिद्ध करताना तीन गोष्टी आपल्याला सर्वप्रथम आपल्या लक्षात येतील. कोणत्या, तर समजा आपण तीन गोष्टी कोनांच्या बेरजेच्या बाबतीत ए आणि बी च्या, समजा कोन ए व कोन बी यांची बेरीज 180 अंश पेक्षा कमी असू शकते, ही एक शक्यता असते. म्हणजे आपण तीन शक्यता बघणार आहोत. कोणकोणत्या ते बघू. यांची बेरीज एकतर 180 अंश पेक्षा कमी असेल. दुसरी शक्यता काय असेल, कोन ए आपण व म्हणण्यापेक्षा प्लस
कोण ए आणि कोण बी 180 अंशापेक्षा कमी किंवा 180 अंशापेक्षा जास्त. आणि तिसरी शक्यता काय आहे की कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. या तीन म्हणजे दोघांची बेरीज एकतर 180 पेक्षा कमी असेल किंवा 180 अंशापेक्षा जास्त असेल किंवा त्यांची बेरीज 180 अंश असेल. या तीनच शक्यता असतात. आता आपण एक एक शक्यता बघू. आता पहिली शक्यता बघू आपण. आता तुमच्या पुस्तकामध्ये हे सिद्धता लिहून दिलेली व्यवस्थित. आपण इथे जाग्यावर मी फक्त काय करणार स्पष्ट तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचं समजून देणार आहे. लिहून घ्यायचं तुम्ही पुस्तकात घेऊ शकता किंवा असा या अप्रत्यक्ष सिद्धतेचा प्रश्न परीक्षा विचारत नसतात. तर आता बघू आपण पहिली शक्यता. कोण ए अधिक कोण बी 180 अंशापेक्षा लहान असेल. जर आपण असं समजलं की यांची बेरीज 180 अंशापेक्षा लहान असेल म्हणजेच या दोन रेषा कशा असतील, ही अशा असतील. बरोबर आहे. म्हणजे यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी. म्हणजे युक्लिडचा जो आपण गृहीतक बघितलाय हे जर एकची बेरीज 180 अंशापेक्षा कमी म्हणजे या दोन रेषा या कुठेतरी एकमेकींना छेदतील. पण आपलं काय दिलेलं आहे की या रेषा समांतर आहेत. रेषा या समांतर रेषा आहे म्हणून आपण जे मानतोय की हे ए आणि बी 180 अंशापेक्षा कमी आहे. परंतु हे जे आपण मानलं ते चूक आहे. म्हणजेच या दोन रेषा समांतर असल्यामुळे त्या यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असू शकत नाही. म्हणजे आपण जर पहिले मानलं की हे खरं आहे तर हे चूक आहे. कारण काय या दोन रेषांमध्ये एकमेकांना छेदतील. तर आपण जे मानलं तर हे असत्य आहे. मग आता बघू आपण दुसरी शक्यता. दुसरी शक्यता काय आहे, कोण ए अधिक कोण बी 180 अंशापेक्षा मोठे. मग आता पहा हीच आकृती कशी असू शकते. यामध्ये ए आणि बी आता यांची बेरीज 180 अंशापेक्षा मोठी आहे. बरोबर आहे. आणि इकडे आपण लिहिले डी आणि सी. पहा इकडे पहा. आता जर समजा आपण यांची बेरीज 180 अंशापेक्षा मोठी पकडली तर आपल्याला काय दिसेल. आता हे पहा ए आणि डी हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. बरोबर आहे. यांची बेरीज 180 अंश आहे. कारण रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे आपण युक्लिडचं गृहीतक बघितलंय. तर आता आपण इथं आपण मांडणी करू. कोण ए प्लस कोण बी बरोबर 180. सॉरी ए आणि डी हे काय रेषीय जोडीतील कोण. तसंच सी आणि बी कोण बी व कोण सी हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहे. हे दोघांची कारण सारखे आहेत. आता आपण हे दोघं जर मिळवले काय होईल पहा. ए अधिक डी आणि बी अधिक सी यांची बेरीज होईल. आता मी हे वरचं जे हे वाक्य किंवा प्रमेय आपलं विधान प्रमेयाचं ते मी आता काय करतोय पुसतोय आणि हे मांडण्यात पहा. हे आपण दोघं एकत्र करू. कोण ए अधिक कोण डी बरोबर कोण बी अधिक कोण बी अधिक कोण सी. पहा हे एक डावी बाजू पण एकत्र केली म्हणजे उजवी बाजू सुद्धा एकत्र करा. 180 अधिक 180 म्हणजे किती झाले 360 अंश. बरोबर आहे. म्हणजे इथं आपण काय करू कोण ए अधिक आता एकत्र करू आपण कोण बी ए आणि बी कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी आणि कोण डी बरोबर 360. आता आपण काय मानलंय. आता पहा आपण हे कोण ए अधिक कोण बी आपण काय विधान हे करतो आता की कोण ए अधिक कोण बी दुसरी शक्यता बघतोय. यांची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे. आता आपण काय करू कोण ए अधिक कोण बी या बाजूला येऊ. म्हणजे या बाजूला काय राहील फक्त कोण सी अधिक कोण डी. बरोबर. आता हे यांची बेरीज आपण या बाजूला नेली तर काय होईल ती 360 अंशात मधून मायनस होईल कोण ए अधिक कोण बी. बरोबर आहे. आता आपण काय मानलं इथं काय शक्यता घेतो आपण की यांची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे. म्हणजे 360 अंश
वजा कोण ए प्लस कोण बी ग्रेटर दॅन 180, म्हणजे 180 पेक्षा हे मोठे आहेत. मग याचा अर्थ काय आलं की कोण सी आणि कोण डी हे जर समजा 10 अंश जर मोठे असेल तर हे 190, म्हणजे इथं हे 180 आणि 10 म्हणजे 190 होईल है ना. म्हणजे 300 सांगून 190 गेलं 170 होतं. म्हणजे सी आणि डी यांची बेरीज काय असेल 180 पेक्षाही कमी येईल. बरोबर आहे. कारण काय हे जर आपण 180 पेक्षा जास्त वजा केले 360 मधून तर 180 पेक्षा या दोन कोणाच्या मापांची बेरीज कमी असेल. मग आता कोण सी आणि कोण डी जर 180 अंश पेक्षा कमी असेल म्हणजे सी आणि डी 180 अंश पेक्षा जर कमी आले तर पुन्हा काय होईल युक्लिडच्या गृहीतकानुसार पुन्हा काय होईल या दोन रेषा एकमेकींना छेदतील, म्हणजेच या बाजूला त्या छेदतील. म्हणजे याचा अर्थ काय होईल परंतु आपल्याला दिलं काय आहे रेषा एल आणि रेषा एम समांतर आहेत आणि इथं त्या छेदत आहेत. म्हणजे आपण जी शक्यता गृहीत धरली की ए आणि बी ची बेरीज 180 अंशापेक्षा मोठी आहे तर ती चुकीची आहे. म्हणजे पुन्हा काय आलं मग आपण जी शक्यता पकडली की कोण ए आणि कोण बी 180 अंशापेक्षा मोठी ती सुद्धा पुन्हा काय आलं चूक आहे. म्हणजे ही सुद्धा शक्यता काय आलं आपल्याला नाकारता येईल. म्हणजे राहिलं म्हणजे हे दोन्ही आपण जी शक्यता पकडली तर ती इथं मान्य होत नाही. मग राहिलं काय आता कोण ए अधिक कोण बी यांची बेरीज 180 अंश. म्हणजे या दोन्ही शक्यता जर समजा नाही मिळाल्या तर ही तिसरी शक्यता ही सत्य आहे. ए अधिक बी बरोबर 180 अंश. म्हणजे आपल्याला हा पहिला विधान जे की जे सिद्ध करायचं कोण ए आणि कोण बी यांची बेरीज 180 अंश म्हणजे ते एकमेकांचे पूरक कोण आहे. त्याचप्रमाणे याच पद्धतीने आपल्याला मग हे 180 अंश आले म्हणजेच हे सुद्धा 180 अंश येणार. याचप्रमाणे कोण सी आणि कोण डी यांची बेरीज 180 अंश आहे म्हणजेच ते एकमेकांचे पूरक कोण आहेत. तर अशा रीतीने ही सिद्धता आपण बघितली. ही हिला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे जे सिद्ध करत आपल्याला ते चूक आहे असं मानायचं आणि त्या पद्धतीत मांडणी करत जायचं. आणि शेवटी आपल्याला असं आढळलं की आपण जे चूक मानलं होतं तर ते सिद्ध होऊ शकत नाही. आपल्याला जे सिद्ध करायचं मग ती हे आपल्याला मान्य करावं लागेल. तर हे झालं आंतरकोनाचे प्रमेय. ही प्रमेय तुम्ही पुस्तकात पाहून लिहून घ्या एकदा समजून घ्या आणि याच्यावर आधारित आपल्याला संगत कोणाचे प्रमेय आणि वितरण कोणाचे प्रमेय बघायचे आणि ते फार छोटे छोटे प्रमेय याचा आधार घेऊन तर ते आपण बघू. आता आपण बघू संगत कोणाचे गुणधर्म. आंतरकोनाचे गुणधर्माचा प्रमेय बघितला आपण त्याचा आधार घेऊन आपण हे बघणार. आता काय आहे प्रमेय दोन समांतर रेषांना या दोन समांतर रेषा एल आणि एम एका छेदिकेने छेदल्यावर एन ही छेदिका संगत होणाऱ्या संगत कोणांच्या जोडतील कोणांचे मापे समान असतात. पहा हे जे संगत कोण तयार झाले कोणते आता इथं संगत कोण कोण ए आणि कोण बी हे संगत कोण तयार झाले तर यांची मापे समान असतात. म्हणजे कोण ए आणि कोण बी हे काय एकरूप आहेत असं आपल्याला दाखवायचंय. तर आता बघा हे आपल्याला काय दिलंय रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एन ही छेदिका आहे हे दिलेलं आपल्याला विधानावरून. आणि काय सिद्ध करायचं आपल्याला ए आणि बी हे एकरूप आहेत. आता पहा सिद्धता. इथं बघा तुम्ही आता ए आणि सी कोण ए आणि कोण सी हे काय रेषे जोडतील कोण आहे म्हणजे ही रेषा आणि ही रेषा म्हणजे एल रेषा आणि एन रेषा. तर हे आणि ए आणि सी आहेत काय रेषे जोडतील कोण यांच्या मापाची बेरीज किती आहे 180. म्हणजे फर्स्ट विधान पाहू आपण कोण ए प्लस कोण सी बरोबर 180 अंश. कारण काय रेषीय जोडीतील कोण. नंतर पहा ए आणि सी यांची बेरीज किती झाली 180 अंश. आता कोण सी आणि कोण बी हे कोणते कोण आहेत आंतरकोन. आता आपण पहिलं प्रमेय बघितलं म्हणजे कोण सी आणि कोण बी आंतरकोन आहेत. आंतरकोनाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे दुसरं पहा कोण सी अधिक कोण बी
बरोबर 180 अंश. आता इथं काय लिहिलं आपण, पहिलं जर बघितलं आपण प्रमेय आंतरकोनांचं आंतरकोनाचे प्रमेय. आंतरकोनाचे प्रमेय म्हणजे आंतरकोनाची बेरीज दिली असते 180 अंश असते. मग आता पहा ए अधिक सी बरोबर 180 अंश, सी अधिक बी बरोबर 180 अंश. दोन्ही बाजू सारख्या आहेत. आपण इथे लिहिणार कोण ए अधिक कोण सी बरोबर कोण सी अधिक कोण बी. याचं कारण काय, विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 बरोबर आहे. याची बेरीज 180, याची बेरीज 180 म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत. मग आता पहा या दोन्ही बाजू सारख्या आहेत म्हणजे इकडचा कोण सी आणि या कोण सी दोघांचं माप सारखे आहेत. मग आपण याला काय करू, हे दोघांचं काय करू ना, कॅन्सल करू. मग काय होईल, राहिलं काय इथं, इकडे राहिला कोण ए बरोबर कोण बी. झालं, हे दोन्हीचे माप सारखे आले. हे झालं आपलं सिद्ध. याचा अर्थ काय, कोण ए एकरूप कोण बी म्हणून कोण ए एकरूप कोण बी असं आपण लिहू. सारखे म्हणजेच काय, एकरूप आहे. हे झालं आपलं सिद्धता. अशा प्रकारे सोपी सिद्धता आहे. कशाचा उपयोग करू आपण, आंतरकोनाचा प्रमेयाचा गुणधर्म किंवा आंतरकोनाचे प्रमेय असं म्हटलं चालेल. इथं प्रमेयाचा गुणधर्म म्हणा, तुम्ही काही लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे झालं संगत कोणांचा गुणधर्म. असं याच प्रकारे व्युत्क्रम कोण, बिलकुल ही सिद्धता अशीच. फक्त आपण काय करणार, आता पहा तुम्ही फक्त हिला जर तुम्ही पाठ केलं आणि थोडासा बदल इथे आपल्याला करायचा. तो काय आहे ते तुम्ही फक्त लक्षात घ्या. आणि दोन्ही सिद्धता, एक सिद्धता तुम्ही ही पाठ केली तर दुसरी सिद्धता तुम्हाला लिहिता येते. आता पहा यांचं वाक्य जे विधान, प्रमेयाचं विधान, हे सुद्धा याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण संगत कोणत्या ठिकाणी काय लिहिणार आहोत, व्युत्क्रम कोण. बघा आता व्युत्क्रम कोनांचे गुणधर्म. आता पहा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगतच्या आणि काय करायचं, व्युत्क्रम. होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांचे मापे समान असतात. हेच वाक्य, फक्त तिथे संगत आहे तिथे आपण व्युत्क्रम लिहिलं बस. हा बदल दोन. आता इथं तसंच पक्ष तेच आहे. रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एन ही छेदिका आहे तेच आहे. आता इथं बघणार आपण, इथं काय करू आपण आता, व्युत्क्रम कोण आहे. आता इथं जेव्हा आपण समजा एच्या आधी डी नाव देऊ. आता पहा डी आणि बी हे व्युत्क्रम कोण आहे. म्हणजे इथं आपण काय करावं लागेल, कोण डी एकरूप कोण बी हे एवढा बदल करावा लागला. आता सिद्धता लिहिताना पाहतो करा. पुन्हा इथं तेच डी आणि सी हे काय, रेषीय जोडीतील कोण. कोण डी आणि कोण सी, कोण डी आणि कोण सी बरोबर 180 अंश रेषीय जोडीतील कोण. आले काय, म्हणजे पहिल्या सिद्धतेसारखीच ही सिद्धता आहे. फक्त आपण इथं फक्त बदल केला आहे. इथं व्युत्क्रम कोण दाखवले आणि इथं लिहिताना कोण डी एकरूप कोण बी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे व्युत्क्रम कोण आहे असं. कोण डी आणि कोण सी, कोण डी आणि कोण सी हे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यांची बेरीज 180 अंश. त्याचप्रमाणे कोण सी आणि कोण बी हे दोघांची बेरीज 180 अंश. कारण काय, हे दोन्ही आंतरकोन आहेत. आंतरकोनाचे मापे एकमेकांचे पूरक कोन असतात म्हणून 180 आंतरकोनाच्या प्रमाणाचा गुणधर्म. पुन्हा इथं आता हे दोन्ही विधान सारखे आहेत म्हणून कोण डी आणि कोण सी. इथं कोण डी अधिक कोण सी बरोबर कोण सी अधिक कोण बी. पुन्हा कोण सी आणि कोण सी दोन्ही बाजूला सारखे आहेत. आपण दोन्ही बाजूचे कोण काय, कोण सी काय केले, कॅन्सल केले. मग राहिलं काय आता, इथं राहिला कोण डी बरोबर कोण बी. झालं का, कोण डी म्हणजेच काय, कोण डी एकरूप कोण बी. हे आपण व्यवस्थित घेऊ आता थोडस. म्हणून
कोण डी एकरूप कोण बी हे सिद्ध झालं तुमचं. दोन्ही सिद्धता सारख्या आहेत, व्युत्क्रम कोणाच्या आणि संगत कोणाच्या. या दोन्ही सिद्धता तुम्ही दोन्हीपैकी एक पाठ केली तर दुसरी सिद्धता लिहिता येते. तर हे नक्की तुम्हाला परीक्षेला विचारले जाते. तर हे व्यवस्थित तुम्ही अभ्यासा आणि याच्यावरचे जे उदाहरण आहेत म्हणजे इथं कोणाचं माप दिलंय तुम्हाला आणि त्याच्यावर बाकीचे कोणाला माप लिहायचे. तर प्रश्न संग्रह किंवा ज्याला आपण म्हणतो सराव संच 2.1 यामध्ये तुम्हाला दिले की तुम्ही सोडवा. आज आपण इथं थांबूत. हे तिन्ही प्रमेयाचं समांतर रेषेचे गुणधर्म आहे. तिन्ही प्रमेय तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचे. हे संगत कोणाचं प्रमेय आणि व्युत्क्रम कोणाचं प्रमेय तुम्ही व्यवस्थित वहीत लिहून काढा. अगदी 3-3 वेळेस लिहून काढा. पाठ होईल तुम्हाला असं. तर आज आपण इथे थांबू. धन्यवाद.